सायली कॉलेजच्या पायऱ्यांवर बसून पुस्तक वाचत होती. आजूबाजूला गोंधळ, आवाज, हसे काहीच तिला ऐकू येत नव्हतं. तिचं जग तिच्या पुस्तकांपुरतंच मर्यादित होतं. तेवढ्यात कोणीतरी धडकलं. सॉरी, तो आवाज. तिने मान वर केली. तो अद्वैत होता. डोळे क्षणभर भेटले आणि काहीतरी मनात हललं. ते पहिलं क्षणिक भेटणं होतं, पण तेवढ्यातच आयुष्याला नवं वळण मिळालं. त्या दिवसानंतर अद्वैत तिला नेहमी दिसू लागला. कधी कॅन्टीनमध्ये, कधी लायब्ररीत, कधी कॉलेजच्या गेटजवळ. हळूहळू ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि कळायच्या आत मैत्री प्रेमात बदलली. अद्वैत फार बोलका नव्हता, पण सायली बोलायची तेव्हा तो शांतपणे ऐकायचा. सायली हसली की त्याचं जग उजळून निघायचं. दोघं पावसात भिजले, चहाच्या टपरीवर तासनतास बसले. रात्री फोनवर बोलता बोलता कधी झोप लागायची कळायचंच नाही. सायली म्हणायची, आपण कायम असेच राहू ना? अद्वैत हसून म्हणायचा, हो, कायम. पण आयुष्याला कायम मान्य नसतं. अद्वैतच्या घरची परिस्थिती अचानक बदलली. वडिलांवर कर्ज, जबाबदाऱ्या आणि घरच्यांच्या अपेक्षा. त्याला सांगितलं गेलं, आधी करिअर, आधी स्थैर्य, प्रेम नंतर. सायली अजूनही स्वप्नात होती. तिला वाटायचं, प्रेम असेल तर सगळं जमेल. पण अद्वैत रोज आतून तुटत होता. फोन कमी झाले, भेटी थांबल्या, उत्तरं कोडी झाली. एक दिवस सायली रडत म्हणाली, माझं काय चुकलं? अद्वैतकडे उत्तर नव्हतं. त्याच्याकडे फक्त मजबुरी होती. शेवटी तो म्हणाला, आपण थांबूया. त्या एका वाक्याने सायलीचं आयुष्य कोसळलं. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. सायली पुढे गेली. किमान तसं दाखवण्याचा प्रयत्न तरी केला. लग्न झालं, नवीन आयुष्य सुरू झालं. अद्वैत यशस्वी झाला. मोठी नोकरी, नाव, पैसा सगळं मिळालं. पण मनात कुठेतरी पोकळी होती. दोघं वेगळ्या आयुष्यात होते, पण आठवणी मात्र एकाच होत्या. एका कार्यक्रमात अचानक समोरासमोर आले. क्षणभर दोघंही स्तब्ध झाले. डोळ्यात पाणी होतं, पण ओठांवर हसू. सायली म्हणाली, आपण अपूर्ण राहिलो, पण प्रेम खोटं नव्हतं. अद्वैत शांतपणे म्हणाला, काही प्रेम मिळवण्यासाठी नसतात, ते आयुष्यभर साथ देण्यासाठी असतात. ते वेगळे झाले, पुन्हा कधीच न भेटण्यासाठी, पण मनात कायम राहण्यासाठी. कधीकधी आपण ज्याला गमावतो तेच प्रेम आपल्याला आयुष्यभर माणूस बनवतं.